नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तये 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 नमो नमः. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. अशा या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा, पाठ कसे करावे, किती करावे, पूजेची मांडणी कशी करायची आणि नवचंडी केल्याचे फळ, नवचंडी कसे करायचे याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा नवीन आलेला असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. नवरात्रीत केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसात नवदुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापले कुलाचार, कुलधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते. नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची, दुर्गा देवीची, आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ हे अवश्य करायचे आहे. आपण सर्वांनी शक्य होईल तेवढे, शक्य होईल तसं या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आवर्जून करायचे आहे. आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचे स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ का करावे तर नवरात्रीमध्ये या 9 दिवसात पृथ्वीवर देवी तत्व हे जागृत झालेले असते. आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. ही आपल्या कुलस्वामिनीची अति उच्च कोटीची सेवा आहे. या सेवेमुळे का आपल्या घरात वादविवाद होणे, आजारपण येणे, भांडण तंटण होणे, नोकरीत, व्यवसायात प्रगती न होणे या सर्व गोष्टींवर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. तुमच्या घरामध्ये जर का दुर्गा सप्तशतीचे पाठ होत असेल तर तुमच्यावर तुमच्या कुलस्वामिनीचा हा अखंड आशीर्वाद असतो. यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद होत नाही, घरात अडीअडचणी, कटकटी, भांडणं या गोष्टी होत नाही. बऱ्याच अशा समस्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि या समस्या आपल्या कुलदेवीच्या आपण न केलेल्या सेवेमुळे देखील होत असतात. यासाठी या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आवर्जून करायचा आहे. सर्वात अगोदर दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करावा तर स्त्री असो, पुरुष असो, कुमारिका असो, सुवासिन महिला असो किंवा विधवा महिला असो, कोणीही हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात. हा 700 श्लोकी पाठ आहे. यामध्ये 13 अध्याय दिलेले आहे. आपल्याला संपूर्ण 1 ते 13 अध्याय वाचायचे असतात. संपूर्ण 1 ते 13 अध्याय म्हणजे एक संपूर्ण पाठ आहे. हे पाठ किती करायचे तर आपण 1 पाठ करू शकतो, 7 पाठ करू शकतो, 9 पाठ करू शकतो, 14 पाठ करू शकतो, 28 पाठ करू शकतो, 51 पाठ आपण करू शकतो. म्हणजे आपल्या यथाशक्तीने आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे आणि तसे पाठ आपण हे करू शकतो. 14 पाठ जर का तुम्ही केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ, पुण्य हे मिळत असतं. या नवरात्रीमध्ये तुम्ही या 9 दिवसात 14 पाठ करू शकतात आणि नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. आपण जर का नवचंडी करायचं म्हटलं तर आपल्याला यासाठी भरपूर खर्च सांगितला जातो. आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही जर का 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्हाला या नवचंडी केल्याचे पुण्य फळ प्राप्त होईल. नवचंडी केल्याने घरातील सर्व वास्तुदोष, ग्रहदोष दूर होतात. यासाठी या नवरात्रीत तुम्हाला जर का शक्य नसेल, टायमिंग तुमच्याकडे नसेल, वेळ तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही या नवरात्रीमध्ये करायचा आहे. नवरात्रीमध्ये नवचंडीचे हे 14 पाठ कसे करावे तर आपण आपल्या यथाशक्तीने हे पाठ करू शकतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे पाठ करू शकतात. सुरुवातीला 2 दिवस तुम्ही हे पाठ करू शकतात आणि त्यानंतर राहिलेले एक पाठ तुम्ही हे करू शकतात. अशा पद्धतीने हे 9 दिवसात तुम्हाला 14 पाठ पूर्ण करायचे आहे. तुम्हाला जर का मध्ये अडचण आली तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि 5व्या दिवसानंतर पुन्हा तुम्ही पाठ करायला सुरू करायचं आहे. जर का तुम्हाला मध्ये सुतक आलं तर तेव्हासुद्धा तुम्हाला हे पाठ थांबवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पाठ पुन्हा कंटिन्यू करू शकतात. तुम्हाला जर का मध्ये मासिक धर्म आला तर ते तुमचे 4 ते 5 दिवस मध्ये स्किप होणार आहे. त्यावेळी तुम्ही एका दिवशी 3 पाठ देखील करू शकतात. आता दुर्गा सप्तशतीचे पाठ हे तुम्ही सकाळी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करू शकतात. यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा नाही आहे. तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेत देखील या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन करायचे नाही आहे. तुम्ही या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना जास्तीत जास्त घरामध्ये गोमतीराचा तुम्ही वापर करायचा आहे. आणि कुठलीही शंका मनामध्ये भीती न ठेवता तुम्ही या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करायचे आहे. नवरात्र ही वर्षातनं एकदा येते, त्यामुळे आवर्जून तुम्ही या नवरात्रीमध्ये कुठलीही शंका भीती न ठेवता हे पाठ आवर्जून करायचे आहे.
पाठ करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 तास हे लागतात. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सुरुवातीला 2.5 तास हे लागू शकतात. एकदा सराव झाला तर तुम्हाला 1.5 ताससुद्धा हे पाठ करण्यासाठी पुरेसा आहे. पाठ करताना तुम्हाला तो हळू आवाजात तुम्हाला वाचन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल इतपत आवाजात तुम्हाला हे वाचन करायचं आहे. अगदी मोठ्या आवाजात किंवा अगदी बारीक आवाजात तुम्हाला हा पाठ करायचा नाही आहे. आता एक पाठ करायचा म्हणजे आपल्याला किती वाचन करायचे, तर बघा या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 1 ते 13 अध्याय दिलेले आहे. आपल्याला नुसते एका पाठामध्ये 1 ते 13 अध्याय वाचायचे नसून आपल्याला ह्या पुस्तकामध्ये दिलेले संपूर्ण स्तोत्र हे सुरुवातीपासून मधी पाठ त्यानंतर पुन्हा शेवटी जे स्तोत्र दिलेले आहे ते संपूर्ण आपल्याला वाचन करायचे आहे. पाठ करताना आपल्याला देवी कवचमपासून सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर देवी कवच आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. यानंतर अथ किलकम स्तोत्रम आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर रात्री सुक्तम आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय आपल्याला संपूर्ण वाचायचे आहे. यानंतर ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवरनव मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त याचं पठण करायचं आहे. यानंतर प्राधानिक रहस्य याचं पठण तुम्हाला करायचं आहे. यानंतर वैकृतिक रहस्य याचं पठण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला मूर्ती रहस्य याचं देखील पठण करायचं आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला देव्यापरात क्षमा पण स्तोत्र याचं पठण करायचं आहे. आपण हे संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर संपूर्ण पाठ करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला क्षमा अर्चना करण्याचं स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण एक पाठ वाचायचा आहे. आता तुमच्याकडे जी पोथी असेल त्या पोथीमध्ये देखील अशाच पद्धतीने सर्व सिक्वेन्सनी एका लाईनीने स्तोत्र दिलेली आहे. तुम्हाला ती तशीच वाचायची आहे. माझ्याकडे आता ही दिंडोरी प्रणीत दुर्गा सप्तशतीची पोथी आहे. तुमच्याकडे जी असेल त्यानुसार तुम्ही हा पाठ करायचा. असे आपल्याला 14 पाठ करायचे आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पाठ हे करायचे आहे. आता थोडक्यात याचे नियम काय आहे आपण ते पाहू. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करण्यासाठी आपल्याला देवीसमोर बसूनच याचं पाठ करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे की तुम्ही किती पाठ करणार आहात हे तुम्हाला संकल्प करून सांगायचं आहे. तुम्ही जर का तुमच्या इच्छेनुसार करणार असाल, तुमचे पाठ जर का निश्चित नसतील तर तुम्ही यथाशक्तीने करणार आहे असं संकल्पामध्ये बोलायचं आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. जिथे तुम्ही घट मांडले असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. तुमच्या कपाळाला कुंकू लावायचं आहे. यानंतर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ तुम्हाला तुमच्या देवीसमोर ठेवायचा आहे. आता तुम्ही घट बसवत असाल तर तुम्हाला घटासमोर हा पाठ ठेवायचा आहे. आणि जर का तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे. यावर तुम्हाला एक लाल कपडा अंथरायचा आहे. त्यावर तुम्हाला सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला दिव्याची हळदी कुंकू अक्षरा फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे. यावर तुम्हाला देवीचा ग्रंथ ठेवायचा आहे. तुम्हाला देवीच्या ग्रंथाची देखील हळदी कुंकू अक्षरा फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही जर का घट मांडला असेल तर तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर वेगळा कलश स्थापन करण्याची गरज नाही आहे. आणि जर का तुमच्या घरात घट नसेल तर तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर एक कलशाची देखील स्थापना करायची आहे. कलशाची स्थापना करण्यासाठी तुम्हाला कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षरा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला टाकायची आहे. त्यावर तुम्हाला 5 आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवून त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. त्या कलशाची देखील तुम्हाला यथाशक्तीने पूजाविधी करायची आहे. यानंतर तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडत असताना तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात हळद कुंकू, थोड्याशा अक्षदा, फूल असेल तर फूल तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही हा पाठ कशासाठी करत आहात हे तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं आहे. तुम्ही जर का तुमच्या एखाद्या इच्छेसाठी करत असाल तर तुम्हाला ती इच्छा बोलून दाखवायची आहे. देवी आईला, दुर्गा मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. तुमचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्हाला काश्यप हा शब्द वापरायचा आहे. आणि तुम्हाला हा पाठ किती करायचा आहे हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. यानंतर हे पाणी तुम्हाला एका ताटात तांबडात सोडायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे. आणि यानंतर दुर्गा सप्तशती पाठाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. स्त्रियांनी जर का हा पाठ करायचा असेल तर स्त्रियांनी साडी घालून ह्या पाठाला बसायचं आहे. साडी तुम्हाला काळी किंवा पांढऱ्या कलरची चुकूनही घालायची नाही आहे. तुम्ही इतर कोणत्याही कलरच्या साड्या ह्या घालू शकतात. तुम्हाला वस्त्र, तुम्हाला कपडे हे नवीन कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे. म्हणजे नवीन धुतलेले, स्वच्छ धुतलेले, सुचिरभूत होऊन तुम्हाला पाठाला बसायचं आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला स्वच्छतेची जास्त काळजी घ्यायची आहे.
महिलांनी हातात बांगड्या घालायच्या आहे, कपाळाला कुंकू लावून तुम्हाला हा पाठ करायला बसायचा आहे. काळे कपडे तुम्हाला या पाठासाठी किंवा या नवरात्रीमध्ये चुकूनही घालायचे नाही आहे. शक्यतो एका बैठकीत बसून तुम्हाला हा पाठ पूर्ण करायचा आहे. हा पाठ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 तास लागू शकतात. तेव्हा तुम्ही हा पाठ करत असताना मध्ये जर का तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकतात. तुम्हाला हा पाठ करत असताना सारखं मधून उठायचं नाहीये. तुम्हाला जर का अर्जंट बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही उठू शकतात, परंतु शक्यतो मधी सारखं उठू नका. सेवा जरी तुम्हाला अवघड वाटत असली तरी सुद्धा या सेवेचं फळ हे तुम्हाला 100% मिळतं. पाठ करताना तुम्हाला हा पाठ पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तीने, पूर्ण भक्तिभावाने करायचा आहे. तुम्हाला तुमच्या समस्येचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्गा सप्तशतीचं पाठ चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला गादीवर झोपायचं नाही. घरात मद्यपान, मांसाहार या गोष्टी वर्ज्य करायच्या आहे. या 9 दिवसात तुम्हाला तुमच्या घरात शांतता ठेवायची आहे. घरात कटकटी, भांडणं, वादविवाद, मोठ्याने बोलणं ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मग सांगितल्याप्रमाणे सकाळी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या पाठाचं वाचन करू शकतात. मध्ये 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला वाचन करायचं नाही. शक्यतो शक्य झाल्यास तुम्ही सकाळी पहाटे 4 नंतर या पाठाचं वाचन करू शकतात. जेवण करण्याच्या आधी तुम्हाला या पाठाचं वाचन करायचं आहे. जेवण केल्यानंतर जर का तुम्ही पाठ वाचायला बसलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो, झोप लागू शकते. यासाठी शक्यतो जेवण करण्याच्या अगोदर तुम्ही हा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाहेरचं पराण्य आपल्याला घ्यायचं नाही आहे. हॉटेलचं किंवा इतर ठिकाणचं आपल्याला जेवण करायचं नाही आहे. ग्रंथ आपल्याला पाटावर ठेवून वाचन करायचं आहे. ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचू नये. ग्रंथाच्या ओळीवर कधीही बोट फिरवून आपल्याला वाचन करायचं नाही आहे. ग्रंथ हा पाटावर ठेवूनच वाचायचा आहे. ग्रंथ वाचताना थोडा हा हलू शकतो, थोडा हलला तर चालेल. आता जर का तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ हा इतर वेळेस करणार असाल तर तेव्हा आपली घटस्थापना झालेली नसते. तेव्हा तुम्हाला कलशाची स्थापना ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पाठाला सुरुवात करायची आहे. रोज तुम्हाला तुमच्या कुल देवतेची पूजा करायची आहे. आपल्याला घटाची पूजा करायची आहे. घटाला फुलं माळ घालायची आहे. यानंतर आपल्याला या दुर्गा सप्तशती पाठाच्या ग्रंथाला नमस्कार करून आपल्याला पाठ वाचायला बसायचा आहे. या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात. यानंतर तुम्हाला याचं उद्यापन कसं करायचं तर बघा, दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला घटाला हळदी कुंकू माळ अर्पण करायची आहे, फुलं व्हायची आहे. आपल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवतेच्या टाकाला आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर या दिवशी कुंकुमार्चन करू शकतात. या दिवशी आपण घरात पुरणाचा नैवेद्य हा करत असतो. तुम्हाला पुरणाचा नैवेद्य हा देवाला त्याचप्रमाणे ग्रंथाला देखील दाखवायचा आहे. या दिवशी पुरणाचे 21 दिवे बनविले जातात. या दिव्यांनी आपल्या देवाची घटाची आरती केली जाते. या दिवशी तुम्ही एखादी सवासीन महिलेला जेवायला बोलावू शकतात किंवा कुमारिकेला जेवायला बोलावू शकतात. तिला तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे. तिला यथाशक्तीने तुम्ही दान धर्म किंवा एखादी भेटवस्तू तुम्ही देऊ शकतात. या पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचं उद्यापन हे करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा याविषयीची माहिती बघितली. माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर का पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.